तरी येत्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपला जर संपवायचं असेल तर महाविकास आघाडीनं एकत्रित लढलं पाहिजे असं वक्तव्य गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केलंय। महानगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भात जितेंद्र आव्हाड यांनी जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्त्यांसोबत बैठक घेतली। सोबतच भाजप हा प्रमुख विरोधी पक्ष आहे आणि भाजपचा प्रसार रोखण्यासाठी महाविकास आघाडीमध्ये एकत्र राहणं आवश्यक असल्याचं देखील पुन्हा एकदा आव्हाड यांनी सांगितलं। महाविकास आघाडीतील काही नेत्यांचे मतभेद समोर येत असतानाच आव्हाडांनी ही बैठक घेतली आणि या बैठकीमध्ये कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीसोबतच निवडणूक लढवण्याचं मत व्यक्त करून महापालिका निवडणुका लढण्याचा निर्णय घेतल्याचं म्हटलंय। दरम्यान लवकरच वाटाघाटीच्या बैठका सुद्धा सुरू होतील असंही जितेंद्र आव्हाड म्हणाले। प्रत्येक जिल्ह्यातनं 3-4 जण नेमली जातील, शहरातनं 3-4 जण नेमली जातील आणि त्यांनी त्या स्तरावरती तिथल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांशी बोलावं असा प्रयत्न केला जाईल। गेले 2-3 दिवस ज्या मुलाखती माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या ऐकल्या त्याच्यामध्ये त्यांनी पॉझिटिव्ह सकारात्मक भूमिका घेतल्याचं दिसलं आणि त्यामुळेच आम्हीच एकमताने निर्णय घेतला की आपण दोघं-तिघं जे काय आहोत ते एकत्र राहिलो तर भाजपला पराभूत करणं हे खूप सोपं आहे।